पाहुणे आज सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. नेट इन डीजे त्यानंतर आमचे 24 लाईव्ह त्यांचाही सन्मान झालेला आहे. बक्षीस समारंभाकडे आपण वळणार आहोत. सगळे आमचे आयोजक या. खरं तर अंडर-20 चे आमचे सगळे आयोजक होते. स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे. बाकी सगळे संघ समोर या जरा. गोरसाई संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. पाहुणे आहात वावेकर संघ या पुढे या. कैरे, कराडे, केवाळे, चला शेवटच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या मॅच मधले मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत ते फायनल मॅच मधले पवन केणे. पवन केणे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करणार आहे. आदरणीय आमचे मनोहर म्हात्रे यांना मी विनंती करणार आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी. ट्रॉफी दे. पवन केणे येवन. पवन केणे कित्येक आपल्या परिसरातील त्यांचे फॅन आणि सगळ्यांच्या बरोबर फोटो सेशन केलेलं आहे त्यांनी. मनोहर म्हात्रे या. मॅन ऑफ द मॅच फायनलचे मॅन ऑफ द मॅच मगाचे पण एक राहिले ना. 2 मॅन ऑफ द मॅच पवन केणे. पवन केणे आपल्याला मगाची पण मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली होती. 2 मॅन ऑफ द मॅच आमचे मनोहर म्हात्रे त्यांना देत आहेत. पवन केणे A1 खेळाडू आहेत. कित्येक मैदान नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे. पूर्ण भारत देशामध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. भावेजी पवार आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. या जरा सगळे संघ समोर या. स्वर्गीय मनीष स्मृती चषकाचा उत्कृष्ट फिल्डर क्षेत्ररक्षक ठरलेला आहे.
प्रत्येक 11 गावदेवी वावेघर संघाचा मयूर पाटील 3 सामने कॅच 1 रनआउट आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे. आमच्या मनोहर म्हात्रे यांना मी विनंती करतोय हे पारितोषिक त्यांनी द्यावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय मयूर पाटील प्रत्येक 11 गावदेवी वावेघर संघाचा. टाकल्या धावा खर्च केल्या 28 एकूण विकेट्स 6 आणि हे पारितोषिक पुन्हा एकदा जात आहे प्रत्येक 11 वावेघर संघाचा ऋतिक राठोड. ऋतिक राठोड वावेघर संघाचा ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. चैतन्य म्हात्रे भावेश पवार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. गणेश पवार यांना विनंती करतोय आमचे आई टाकेदेवी पोटी प्लसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विनंती करणारे हे पारितोषिक देण्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील 48 संघ होते आणि या सुपर 6 मध्ये आलेल्या या संघांपैकी ज्याने सामने खेळले 3 18 चेंडू टाकले 18 चेंडू ज्याने खेळले 2 चौकार 7 षटकार मारले 57 धावा केल्या आणि तो खेळाडू आहे सिद्धी 11 कैरेस संघाचा अतुल पाटील. सहाव्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे जरी मरी आई यंगस्टर केवळे 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 25,000 आणि ट्रॉफी आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करणार आहे. भूषण म्हात्रे या गौरव म्हात्रे स्टार हरिग्राम केवाळे संघ. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आर्यन कुरंगळे करण म्हात्रे सिद्धू म्हात्रे विघ्नेश कुरंगळे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि ट्रॉफी हे पारितोषिक पटकावलंय स्वर्गीय प्रतीक आणि नंदू 11 कराडे संघ.
चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे सार्थक माळी, साहिल म्हात्रे, आदित्य म्हात्रे, पार्थ म्हात्रे, देवेश म्हात्रे या. आणि हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि रोख रक्कम आणि ट्रॉफी आणि हे पारितोषिक साई समर्थ सावळेश्वर सावळे संघ. क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय नितेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे. बेस्ट ऑफ लक सावळे संघ. आज सगळ्यांनाच खरं तर गोरचई ब संघाबरोबर खेळायला पण मिळालं. आत्मविश्वास वाढलेला आहे काही संघांचा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमचे नितेश म्हात्रे, योगेश म्हात्रे आणि हे पारितोषिक जात आहे प्रत्येक 11 गावदेवी वावेगर संघ 25,000 रुपये रोख आणि ट्रॉफी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मनोहरजी म्हात्रे, खरं तर 2 मनोहर म्हात्रे आहेत ना, मनोहरजी म्हात्रे, अनंत म्हात्रे, आमचे प्रकाश ठोकळ, विश्वनाथजी भोईर, SP विवेकजी भोईर, सरोदे साहेब सगळीच मंडळी आमची पोटे प्लेटची आलेली आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि ही चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 ची सिद्धू 11 कैरे. लाख रुपये आणि ते देण्याच्या अगोदर इथे आपले मालिका वीर सगळ्या बऱ्याच ठिकाणी कुठे 2 व्हीलर कुठे 4 व्हीलर पण या स्पर्धेचं आकर्षण राहिलेलं आहे आणि 2 बैल आहेत. खरं तर या आयोजकांनी ओळखलं या स्पर्धेचं आकर्षण आहे. आणि आपल्याकडे 2 ग्रुप होते ABC आणि DEF. सगळ्यांनी जरा सावध राहा. एक बैल जरा डेंजर आहे. बघा DEF गटामध्ये खेळाडू असा आहे ज्याने सामने खेळले 26 बॉल मध्ये 3 चौकार 3 षटकार 7 षटकार आणि 3 चौकार. खालचे आहेत माफ करा थांबा 1 मिनिट. 1 चौकार 10 षटकार मारलेले आहेत. 81 एकूण धावा केलेल्या आहेत. 3 ओव्हर मध्ये 25 धावा देऊन विकेट्स घेतलेल्या आहेत 3. 81 प्लस 15 96 पॉइंट झालेला कोण खेळाडू असेल? हा आवाज द्या ना बेकावडे. हा आणि हा खेळाडू आहे स्वर्गीय प्रतीक नंदू 11 कराडे संघाचा यश मोरे. यश मोरे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर.
सावध राहा. फटाके वगैरे लगेच लावू नका. हा वर नको तिथेच ठेवा. अरे ज्याला मिळाले तो पण घाबरला असेल. यश यश मोरे बघ बाबा काय कसे बाईकवर आरामशीर बसला असता याला हात पण लावू शकत नाही. हा यश या वरती या यश. अरे यश आलाय. यश एक आगळं वेळ बक्षीस घेताना काय वाटतंय या मॅन ऑफ द सिरीजचं? भीती पण वाटते, चांगला पण वाटते. यश खरं तर यश बघतोय बाबा याला कसं सांभाळायचं हा विचार त्याला पडलाय. यश याच मैदानावर तुला 1 महिन्यापूर्वी निधी एंटरप्राइजेस सचिन दुर्गे यांची जी टुर्नामेंट होती तुला एलईडी मिळाली होती. हे मैदान तुझ्यासाठी लकी आहे का? लकी असं काय नाही, आता बॅटिंग करतो त्याला काय करणार. खरं तर यश कसं राहिलं, आयोजन कसं राहिलं, हे सगळे अंडर 18ची सगळी मुलं होती. मनीष स्मृती मध्ये आपण बघितलं तर आयोजन कसं वाटलं? आयोजन मस्त केला होता. पहिलाच आयोजन वाटत नाही. माझं मित्रच आहेत सगळं कांब्यातलं पण. एकमेकांच्या समोर नेहमीच खेळत असतात. यश मोरेना हे मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी ही गदा आपण पाहतोय. राणा म्हात्रे साहेब, आमचे गणेशजी पवार, अनंत म्हात्रे, मनोहरजी म्हात्रे आणि आमचे प्रकाश ठोकळ ही सगळी मंडळी. विश्वनाथ भोईर या वरती. सचिनजी पाटील, सरोदे साहेब वरती या. आणि एबीसी या गटातील मालिकावीर ठरलेला आहे. ज्याने 3 सामने खेळलेले आहेत. 26 बॉल मध्ये 3 चौकार, 7 षटकार, 64 धावा केल्यात. 2 षटकं टाकलीत. धावा खर्च केल्यात 25. एकूण विकेट आहेत 3. एकूण पॉइंट्स आहेत 64 + 15 79 पॉइंट. कुठला खेळाडू असेल? अजून दुसरं नाव? एबीसी ग्रुप मधील हा खेळाडू ठरलाय. त्या अगोदर मी विनंती करणार आहे आमच्या सर्व मान्यवरांना हे पारितोषिक देण्यासाठी. आणि हे नाव आहे साई समर्थ सावळे संघाचा अक्षय पवार. गुड्डू उर्फ गुड्डू. दुसरा नको, तो याच्यापेक्षा डेंजर आहे. याच्या बरोबर फोटो काढा. मस्त. खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली, एन्जॉय केली. आणि अक्षय पवार पहिला एबीसी ग्रुप मधला वरच्या गटातला मॅन ऑफ द सिरीज ठरलाय तो अक्षय पवार. मस्त बॅटिंग केली, मस्त बॉलिंग केली. अक्षय एक आगळं वेगळं बक्षीस आपल्याला एक नंदी बैल मिळणार आहे. काय वाटतंय? प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद मानेन की आम्हाला इथे एंट्री दिली. आणि आयोजन खूप सुंदर होता. आणि आम्ही म्हणजे या ग्राउंडवर खाली हात कधी जात नाही, पण आता सिरीज भेटली तर चांगलं वाटते. अक्षय, हे जे आयोजन खरं तर अंडर 19 सगळी आपली मुलं होती, तर आयोजन कसं वाटलं? आयोजन खूपच सुंदर होतं आणि खरंच खूपच सुंदर, म्हणजे खूपच सुंदर होतं आयोजन. गोरसई बस संघाच्या बरोबर खेळताना मोठ्या गटात तर आमची गाठभेट होतेच राहते, त्याच्यामुळे असं काय दबाव नाही आला. बेस्ट ऑफ लक पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला. मॅन ऑफ द सिरीज ठरला. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषकामध्ये 2026 मध्ये नंबर 1 चा संघ ठरला. आणि सगळ्या आमच्या आयोजकांना विनंती करतोय, पाहुण्यांना विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि चमचमती ट्रॉफी. जय बजरंग. गोरसई ब संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता भावेश पवार. सगळे आमचे केणे, पवन केणे आणि भावेश सर. खर तर भावेश पवार एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. आणि आज आपल्या या रीचच्या मैदानावर खरं या कांबेनं आयोजित केलेल्या टुर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. तर जय बजरंगबली. गोरसई ब संघ
आणि त्यांचं दिमागदार स्वागत. हे डीजे नाही ना रे बजाव. भावेश सर, पवनजी कोण बोलणार आहे? संदेश आहेत. पवनजी, पवन गेले का? संदेश आहेत. संदेश खरं तर या परिसरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पहिल्यांदाच, तर इथे आयोजन कसं होतं आपल्या मनीष स्मृती चषकाचं? खूपच चांगलं असं आयोजन होता, कारण की एवढी मोठी स्पर्धा या परिसरामध्ये प्रथमच होत असेल आणि आम्हाला इथे एंट्री दिली त्याबद्दल आम्ही ओमकार दादांचे आणि आयोजकांचे आभार मानतो, कारण की या परिसरामध्ये फर्स्ट टाइम आम्ही खेळलोय आणि आज विनर सुद्धा राहिले. खूपच चांगलं असं वाटतंय. खरं तर तुम्ही आत्ताच 13 लाखाची स्पर्धा पण जिंकलेली आहे. तर हे जे आता आमचे छोटे छोटे संघ होते, तर समोरचे संघ कसे वाटले? खूपच चांगले असे वाटले, कारण की दोन्ही संघ होते ते चांगलेच होते, कारण की सुपर 3ला संघ आलेले आणि आम्हाला सेमीमध्ये जो संघ होता त्यांची गोलंदाजी खूपच चांगलीशी होती. वावेकर संघ. हा, वावेकर संघाची गोलंदाजी खूप चांगली होती आणि चांगले खेळले ते पण. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मोठं नाव आहे ते गोरसई ब संघाचं. जय बजरंग बली. आणि